I will tell you about this mental block. हास्य जत्रा हे मला मिळालेलं वरदान आहे. अरे म्हणजे चुकलं. This is the sweetest thing I have ever heard from a 2 वर्षानंतर तब्बल मोठ्या पडद्यावर मी लोकांना दिसणार आहे. I hope you're watching this. सोनाली सोबत. पण आजच्या इंटरव्ह्यूची सुरुवात ना मी नेहमीसारखी करणार नाहीये, कारण की ती माझ्यासोबत आहे जी मला कुठल्याही ठिकाणी भेटली तर कडकडून घट्ट मिठी मारते. ती आपल्या सगळ्यांसाठी अभिनेत्री आहेच, माझ्यासाठी पण आहे, पण त्याचबरोबर माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती अभिनेत्री सई ताम्हणकर आज आपल्यासोबत आहे. आणि सई, इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी मी जेव्हा इथे पोहोचत होते तेव्हा मला कोण भेटलं आणि ते काय म्हणतात बघ. तुझ्याकडे येते आणि त्यांची रिॲक्शन काय सांगायचं सई मॅडमला? अभिनय चांगला करतो, अजून 1-2-3 पिक्चर लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे. येतोय की आता 2 फेब्रुवारीला? हो, तो येतो, तो बघणारच आहे. श्रीदेवी प्रसन्न आणि ऑफिसला जाऊन बघणार आहे. किती मस्त. महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये बघतात ना तिला? हो, म्हणजे प्रश्न प्रत्येक वेळेस असतो, दरवेळेस गेलं की तेवढंच बघायला असतं त्याच्यामुळे 100% हास्य जत्रा असतो. थँक्यू. छान करतात ते. रिक्षामध्ये येताना त्यांना कळालं की आम्ही तुझा इंटरव्ह्यू करण्यासाठी येतोय आणि ते म्हणाले की ऐका ना मॅडम, ते से मॅडमचं गिफ्ट विसरू नका त्यांना द्यायला, कारण की गाडीमध्ये होतं ते. आणि ते म्हणाले की माझ्याकडनं पण त्यांना निरोप द्या. Wow, this is the sweetest thing I have ever heard from a रिक्षावाले काका. कारण मुंबईत सगळे फाट्यावर मारणारेच रिक्षावाले काका आम्हाला मिळतात. तर दिस वॉज अ रिफ्रेशिंग चेंज. फार मजा आली. थँक्यू काका. आय होप यू आर वॉचिंग दिस. नक्की बघतील ते. आणि तुला माहिती का माझ्याशी खूप जण मैत्री का करतात? कारण तुझ्याशी भेट व्हावी म्हणून. आणि हे मला नंतर सांगतात की तुझी सई खूप चांगली मैत्रीण आहे ना, मग आम्ही तुझ्या थ्रू तिला भेटू शकतो. सो मला असं वाटतं की हे काय म्हणूया, सेलिब्रिटी स्टेटस असण्याच्या काही फ्लिप साइड्स पण आहेत आणि त्यातला हा एक भाग आहे. तर तू मला जसं गुणदोषांसकट स्वीकारलंस तशी माझी फ्लिप साइड पण तू स्वीकारावीस अशी माझी विनंती आहे तुला. नाही, नक्कीच मला आनंद वाटतो की चला तुझ्यामुळे पण माझ्याशी अनेक जण कनेक्ट होत आहेत आणि छान वाटतंय. सई देवीला आता श्रीदेवीच्या रूपात आम्ही बघतोय. तर सई देवी आमच्या सगळ्यांवरती प्रसन्न आहेत. श्रीदेवी आता 2 फेब्रुवारीला थिएटर्समध्ये भेटते आहे. सई ऑलमोस्ट 2 वर्षानंतर थिएटर्समध्ये येते आहे. त्या दरम्यान तुझं सगळं काम आम्ही पाहिलं आहे OTTवरती. पॉन्टेचरी पाहिलं आहे, मीडियम स्पायसी पाहिलं आहे, पेट पुराण पाहिलं आहे, इंडिया लॉकडाऊन पाहिलेलं आहे आणि आता येस श्रीदेवी प्रसन्नसाठी उत्सुकता आहे. कसं वाटतंय ग? इट्स लाईक किती व्हरायटी केली, म्हणजे आजपर्यंत जी गर्लफ्रेंड पण केली आहेस ती पण इतकी व्हेरिएशनची, इतकी शेड्स असणारी केली आहेस तू. नर्वस आहे मी, कारण प्रत्येकाला सेल्युलॉइडचं ड्रीम हवंसं असतं आणि मी त्याला अपवाद नाही आहे. आणि 2 वर्षानंतर तब्बल मोठ्या पडद्यावर मी लोकांना दिसणार आहे. मला उत्सुकता आहे खूप. आणि तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा, कारण मला असं वाटतं की आम्ही फिल्म्स तुमच्यासाठी बनवतो. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तुम्हाला त्याचा मॅक्सिमम आनंद घेता यावा यासाठी आम्ही सिनेमे बनवतो. तर तुम्हाला थिएटरमध्ये गेलाच पाहिजे. नक्कीच गेलं पाहिजे. पण मला सांग की आणि चड्डीत राहायचं ते आता माहितीये का? चड्डीत नाही राहायचं असं त्यांनी एक नवीन काहीतरी शोधून काढलंय. आणि तुम्ही अपू आणि अनिला बघितलेलं आहे क्लासमेट्स मध्ये. म्हणजे मी आणि सिद्धार्थ पेर असं आम्हाला दोघांनाच इमॅजिन करताना खूप कठीण गेलं, त्रास झाला, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण लोक म्हणतात की तुमच्या रूपाने एक नवीन जोडी मिळतीये, कारण कालच आमचं क्रूचं स्क्रीनिंग झालं. तर त्याच्यामधून असा फीडबॅक आलाय आणि आम्ही दोघेही त्याने सुखावलोय. क्या बात आहे, वंडरफुल. पण मला सांग, ह्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये खूप असं जीव कासावीस होत असेल ना की आपण थिएटर्समध्ये नाहीये, आपण दिसत नाहीये, जायला पाहिजे, आपला एखादा सिनेमा यायला पाहिजे. त्या पिरियडला कसं हँडल केलंस? ऑनेस्टली OTTचे जसे काही तोटे आहेत तसे काही फायदे पण आहेत. म्हणजे OTTच्या रूपातून मी लोकांना दिसत राहिले. असं नव्हतं की मी अजिबातच दिसले नाही. हास्य जत्रा हे मला मिळालेलं वरदान आहे. त्याच्या निमित्ताने मी रोज लोकांना भेटते. तर मला म्हणजे असं अरे कधी येणार किंवा ती एन्झायटी नव्हती पेक्षा सुद्धा एन्झायटी असून तुम्ही करणार काय? यू कांट रिअली डू एनिथिंग. काही गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असतात. म्हणजे तुम्ही एखादी फिल्म शूट करता पण ती रिलीज कधी होणार आहे तुमच्या हातात कधीच नसतं. सो मला असं वाटतं की अँक्शियस होण्यापेक्षा समोर किंवा हातात जे आहे ते काम चांगलं करणं ही माझी जबाबदारी आहे, जे मी केलं. पण आता जसा दिवस जवळ येतोय तशी माझी एन्झायटी वाढायला लागली आणि मला खरंच
पोटात खड्डा पडलाय की मला असं वाटतं की 2 वर्षांनी मी येणार आहे तर लोकांनीही तितक्याच जोमाने आणि उत्साहाने मला पाहायला यावं. लवली, खूप छान वाटेल. आणि श्रीदेवी प्रसन्नचा ट्रेलर बघताना काही काही ठिकाणी थोडीशी सई जाणवते. अरे म्हणजे चुकलं बहुतेक. नाही चुकलंय, नाही चुकलंय. जी एक्साइटमेंट जी तुला दिसते का फक्त? मी ओळखून आहे पण काही गोष्टींमध्ये जाणवली. आणि डान्स केलाय तू, खूप मस्त. हा, थँक्स. बरं, टेन्शन आलं तर डान्स आहे म्हटल्यानंतर? सो आय विल टेल यू अबाउट दिस मेंटल ब्लॉक. म्हणजे कधी कधी आपले वात्रट मित्र त्यांच्यामुळे आपल्याला लेबल लागू शकतं की ही डान्स करू शकत नाही किंवा हिला काही येतच नाही किंवा ही आली तर मला स्लो मोशनच कर. दादा ह्याला खूप कारणीभूत आहे. दादा कायम असं म्हणायचं का आता सही आहे ना, अभी पूरा गाना स्लो मोशन में करना पडेगा. तर ह्या गमतीमध्ये ना तो एक मेंटल ब्लॉक तयार झाला की अरे बापरे बहुतेक आपल्याला येतच नाही किंवा अरे बापरे, किंवा ते इंजेक्शन घ्यायचं फिलिंग किंवा इतिहासाच्या पेपरच्या आधीचं फिलिंग मला डान्सच्या शूटच्या वेळेला यायचं. पण हा मेंटल ब्लॉक घालवण्यासाठी मी याचं श्रेय गणेश मास्टरजींना देते, गणेश आचार्य. कारण मिमीमध्ये द वे ही मेड मी डान्स, आय स्टार्टेड एन्जॉईंग डान्सिंग आफ्टर मिमी. तर मला असं वाटतं की किती सुंदर आहे की तुम्ही एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असून सुद्धा काही गोष्टी तुम्हाला अजून सरप्राईज करून जातात किंवा काही गोष्टी अजून तुम्हाला शिकवून जातात. तर त्यातली ही गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये तर मी आणि सिद्ध्यावर वी वर लाईक ऑन, हा ब्रिंग इट ऑन, काय बताओ असं झालं होतं. कारण आमचे इकडचे कोरिओग्राफर पण अमेझिंग होते, पप्पू आणि मालू. त्यांनी आम्हाला खूप छान नाचवलं. त्यांनी आमची स्टाईल ओळखली आणि आम्हाला त्या पद्धतीने ट्रीट केलं आणि आम्हाला बागडू दिलं. त्याच्यामुळे ह्या डान्सची मजा आणि आनंद आम्हीही घेऊ शकलो आणि ती आता ऑडियन्सही घेत आहे. किती मस्त सई. आता द 11th प्लेसकडे आपण वळूयात. तर 11th प्लेसमध्ये जाताना खूप भावूक झाली होती आणि ऑफकोर्स तो प्रत्येकाच्या आयुष्यातला एक क्षण असतो. तर त्या घरामध्ये गेल्यानंतर जी वाईब तू एक्सपिरियन्स करते आहे, काय वाटते? आता जवळपास 6 महिने झाले असतील? 4 महिने झाले. येस. सो ती जी वाईब आहे त्याबद्दल काय सांगशील? स्वतःचं घर झालंय फायनली. मला अजून कधी कधी वाटतं की मी भाड्याच्या घरात राहते, मला अजून विश्वास बसत नाही. EMI चालू आहे का देणं असं मला वाटत राहतं सतत. पण इट्स अ फॅन्टॅस्टिक फिलिंग. मला असं वाटतं की त्याच्यात तुमच्या कॉन्फिडन्समध्ये पण फरक पडतो की एवढी मोठी जबाबदारी घेतल्यानंतर उगाचच तुम्ही असाल नसाल तरी पण तुम्ही एक स्वतःला जबाबदार व्यक्ती समजू लागता, जी मी आता स्वतःला समजते. सेल्फ मेड लोक मला फार आवडतात कारण मी स्वतः सेल्फ मेड आहे. त्याच्यामुळे खूप वर्षांनी मला स्वतःबद्दल छान वाटतंय, प्राऊड वाटतंय, अभिमान वाटतोय स्वतःचा. हे फिलिंग खूप रेअर आहे, खूप कमी वेळाने येतं, पण ते खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात आलंय आणि आय एम व्हेरी हॅपी, कंटेंट. किती मस्त, भारी. आता सेल्फीज आणि फोटोजचा जमाना आहे, त्यामुळे प्रत्येक जण फोटोज काढण्यासाठी फॅन्स धडपडत असतात. पण आजही प्रत्येक आर्टिस्टसाठी ऑटोग्राफ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुझी तर तू ऑटोग्राफ इन्व्हेंट पण केली आहे नंतर, स्टारवाली. हो. तू कोणाची ऑटोग्राफ सगळ्यात पहिल्यांदा घेतली होती, तुला आठवतंय? आय थिंक वंदू मावशीची, वंदना गुप्ते. हो, मी खूप लहान असताना सांगलीत नाटक बघायला गेले होते, तेव्हा गिरीश ओक आणि वंदना गुप्ते यांची ऑटोग्राफ मी घेतली होती. क्या बात आहे. आणि तुझी पहिली ऑटोग्राफ केव्हा दिली होतीस? नाही आठवत, खरंच नाही आठवत, जेन्युइनली नाही आठवत. पण तू म्हणालीस ते एकदम खरं आहे. आज 50 लोक फोटो काढत असतील तर त्यातले 2च लोक ऑटोग्राफ घेतात. आणि मी तर 80s बेबी आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ओल्ड स्कूल गोष्टी माझ्या खूप जास्त प्रिय आहेत. तर छान वाटतं ऑटोग्राफ द्यायला. रेडियो सिटी, रग रग में दौड़े सिटी.